श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आज आपण बघणार आहोत स्वामी चरित्रामधील स्वामींची एक कथा. मित्रहो, स्वामींच्या कथा ऐकणे ही एक प्रकारे स्वामींची सेवाच आहे. स्वामींची सेवा केल्याने जीवनामध्ये सुख, समाधान, शांती प्राप्त होते. तसेच मनातील इच्छाही पूर्ण होतात. याचा लाखो लोकांना अनुभव आलेला आहे. तर या परमपवित्र कथेला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये सर्वांनी श्री स्वामी समर्थ असे लिहून चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आज आपण रामदासी बुवांच्या मठातील स्वामींच्या अद्भुत लीला पाहणार आहोत. स्वामी सर्वत्र संचार करीत कुठेही अचानक प्रगट व्हायचे. त्यांचा मुक्काम जरी मंगळवेढ्यात असला तरी स्वामी कुठेही आसपासच्या गावात जाऊन यायचे. मंगळवेढ्याजवळ चळअंबे नावाचे एक लहान गाव होते. तिथे रामदासी बुवा नावाचे साधक राहत होते. ते काहीसे अहंकारी आणि घमेंडखोर वृत्तीचे होते. आपल्याला परमेश्वराचे रहस्य उलगडले असून त्याचे दर्शन घडलेले आहे या भ्रमात ते हिंडत राहायचे. लोकांना त्यांच्याबद्दल आदर वाटायचा, परंतु ते मात्र भक्तांना तुच्छ लेखायचे. त्यांचे हे वर्णन स्वामींना अंतर्ज्ञानाने कळले होते. त्यांचा गर्व हरण व्हावा म्हणून स्वामी एक दिवस चळअंबे गावी अचानक प्रगट झाले. ते रामदासी बुवांच्याच मठात उतरले. तेजस्वी स्वामींना पाहून रामदासी बुवा मनातल्या मनात चरकले. स्वामींना नमस्कार करण्याचे औदार्यही त्यांनी दाखविले नाही. उलट मठात अनेक माणसे येतात तसे स्वामी आले आहेत असे समजून त्यांनी स्वामींकडे दुर्लक्षच केले. दुपारची वेळ होती. स्वामी विश्रांती घेण्यासाठी तिथे मठातच जरा पहुडले होते. त्यांना गाढ झोप लागली होती. स्वामी आता उठतील म्हणून बुवांनी बराच वेळ वाट पाहिली. बराच वेळ न उठल्यामुळे रामदासी बुवा मनातून रागवले होते. बराच वेळ झाल्यामुळे रामदासी बुवांनी मठाला बाहेरून मोठे कुलूप लावले. चावी स्वतःच्या जवळ ठेवून ते बाहेर जाण्यास निघाले. प्रत्यक्ष परमेश्वरालाच आपण कोंडत आहोत याची कल्पना त्या घमेंडखोर माणसाला नव्हती. त्याच वेळी सोलापूरचे राहणारे वेदसंपन्न श्री परशुराम भट गोरे नावाचे गृहस्थ तेथे आले. त्यांनी स्वामींना रामदासी बुवांच्या मठात विश्रांती घेत पडलेले पाहिले. स्वामींची महती त्यांच्या कानावर होती. तेव्हा स्वामींचे दर्शन व त्यांचा आशीर्वाद घ्यावा असे गोरे शास्त्रींनी ठरविले. म्हणून त्यांनी रामदासी बुवांना मठ थोडा वेळ उघडा ठेवा असे म्हणू लागले. तेव्हा रामदासी बुवांनी त्यांना संध्याकाळी येण्यास सांगितले. त्यांना आश्चर्य वाटले की स्वामी आत असताना हे कुलूप लावून जात आहेत. गोरे शास्त्री
त्यांना परत विनवू लागले, मी आत बसतो, तुम्ही तुमची कामे करून यावे. तेव्हा बुवा म्हणाले, तुम्हाला काय करायच्या आहेत नसत्या उचापती. गोरे चपापले, ते काही बोलले नाहीत. बुवा तिथून निघून गेले. गोरे शास्त्री मठाबाहेर थांबले होते. काही वेळाने त्यांनी एक तेजस्वी ज्योत मठाच्या बाहेर पडलेली पाहिली आणि नदीच्या दिशेने गेली. गोरे शास्त्री सुद्धा त्या दिशेने धावत सुटले. तेव्हा ज्योत नदीवर गेली आणि स्वामी प्रगट झाले. नदीत शिरून त्यांनी स्नान केले आणि औदुंबराखाली येऊन बसले. शास्त्रींनी त्यांच्या चरणावर मस्तक ठेवले. तेव्हा स्वामींनी आशीर्वाद दिला, शास्त्री बुवा, तुम्हाला आम्ही सोलापूरला भेटू. स्वामींची मधुर अमृतवाणी ऐकून शास्त्री बुवा भारावून गेले. अनेक जन्मांचे पुण्य फळाला आले असे त्यांना वाटले. इकडे रामदासी बुवांचा समज असा होता की आपण स्वामींना मठात कोंडून ठेवले आहे. आपण त्यांची चांगली खोड मोडली. या भ्रामक कल्पनेत ते हिंडत होते. त्यावेळी ते लोकांना आपण स्वामींना कसे कोंडून ठेवले हे सांगत होते. संध्याकाळ झाली तेव्हा आपल्या भक्त मंडळींना घेऊन ते मठाकडे येण्यास निघाले. 4 पावले चालले इतक्यात भीमा नदीत स्वामी शांतपणे डुंबत असताना त्यांनी पाहिले. त्यांना काहीच कळेना. आपल्या जवळची मठाची चावी त्यांनी चाचपून पाहिली. रामदासी बुवा मनातून खाजील झाले. लोक त्यांना विचारू लागले, अहो, तुम्ही कोणाला कोंडून ठेवले आहे? तेव्हा रामदासी बुवा सर्वांना घेऊन मठाकडे आले आणि पाहतात तो मठाला कुलूप तसेच होते. रामदासी बुवांनी घाबरतच कुलूप उघडले. तेव्हा स्वामी आत नव्हतेच. लोकांनी बुवांना दारेवर धरले. तुम्ही खोटे सांगता, तुम्ही पातकी आहात, गावातून चालते व्हा. बुवांची घमेंड उतरली, अहंकार वितळून गेला. त्यांना स्वामींच्या सामर्थ्याची कल्पना आली आणि स्वामी परमेश्वराचे मूर्त रूप आहेत याची खात्री पटली. रामदासी बुवा परत नदीवर आले. तेव्हा स्वामी नदीतून बाहेर येत होते. त्यांना पाहून ते धावत त्यांच्या चरणांवर कोसळले. त्यांनी आपल्या पश्चातापदग्ध अश्रूंनी स्वामींचे चरण धुतले, क्षमा मागितली. क्षमा करून स्वामी म्हणाले, परमेश्वराला शरण जा, अहंकार नष्ट करा, म्हणजे प्रगती होईल. परमेश्वराला कोणणे कधी कुणाला शक्य होईल काय? मित्रांनो, परमेश्वराला कोणणे कधीही कुणाला शक्य होणारच नाही. अशा प्रकारे स्वामींचा हा परमपवित्र अध्याय संपन्न झाला आहे. मित्रांनो, पुढील पवित्र अध्याय ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ.